प्रियाने केली सायलीची सेवा. ठरले तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप विमलला म्हणतात की आज किचनची जबाबदारी तुझ्याकडे आणि प्रताप विमलला सरबत करायला सांगतात. कल्पना आणि पूर्ण आजीला सरबत नको असतं म्हणून त्या दोघी आम्हाला सरबत नको आहे असं सांगतात. प्रिया सायलीजवळ जाते आणि तिला सायलीची काळजी आहे असं सगळ्यांना ती दाखवते व प्रिया सायलीला म्हणते की मला तुझी ही अवस्था बघवत नाही आणि प्रिया सायलीला मधुभाऊंबद्दल चुकीचं सांगत असते. प्रियाचे हे बोलणे ऐकून सायलीला राग येतो. सायली म्हणते मधुभाऊंनी काहीही केलं नसताना त्यांना अटक होणार होती याचा त्रास होत आहे मला. तेवढ्यात विमल लिंबू सरबत घेऊन येते. विमल म्हणते मी बाजारात जाऊन येते. तर प्रताप म्हणतात की तन्वी आज किचनची सगळी जबाबदारी घेईल. तर प्रिया पुन्हा नाटकीपणा करत सायलीला म्हणते की सायली तुला काय हवं असेल तर मला सांग हं. तेवढ्यात सायली खोलीत जायला निघते. पण तिच्या पायात गोळे येतात त्यामुळे तिला उठता येत नाही. तर प्रिया सायलीला म्हणते की मी तुझे पाय चेपून दिले असते पण विमलताई बाहेर गेल्यामुळे किचनची सगळी जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यामुळे मला स्वयंपाक करायचा आहे. मी स्वयंपाक करायला जाते. तेवढ्यात तिला कल्पना थांबवते आणि म्हणते की थांब तन्वी मी थोड्या वेळाने सगळा स्वयंपाक करेन. तर प्रताप प्रियाला म्हणतात की तुझी आयडिया मस्त होती पाय चिपून देण्याची. सायलीची अशी अवस्था बघून तुला वाईट वाटत आहे ना मग तू आता सायलीचे पाय चिपून दे. हे ऐकल्यावर प्रियाला प्रतापचा खूप राग येतो पण ती कोणालाही तो राग आलेला दाखवत नाही आणि हसत हसत प्रतापला म्हणते की मला अश्विनने काही फाईल्स काढून ठेवायला सांगितल्या आहेत. तर मी कपाटातून फाईल्स काढून ठेवायला जाते. तर यावर प्रताप प्रियाला म्हणतात की अजून अश्विनला यायला खूप वेळ आहे. तू 15-20 मिनिटे जरी सायलीचे पाय चेपून दिले ना तर तिला बरं वाटेल. सायली त्यावर नको बाबा असे म्हणते. प्रियालाही तेच पाहिजे असतं. तर प्रताप म्हणतात की आज प्रतिमा इथे असती तर तिने मायेने तुझे पाय चेपून दिले असते. त्यामुळे आज तिचे संस्कार आज तिची लेक दाखवून देणार आहे. तर प्रिया खुर्चीवर बसून सायलीचे पाय चेपत असते तर तिला प्रताप खाली बसून सायलीचे पाय चेपायला लावतात. तर कल्पना पूर्ण आजीला म्हणते तन्वीमध्ये तर प्रतिमाचा भास होत आहे ना. तर प्रियाचा खूप राग होत असतो. तर पूर्णाची प्रियाला म्हणते की जे लोक दुसऱ्यात चांगलं करतात त्यांना देव पाहत असतो. तू सायलीचे पाय चेपले तर तुला भरपूर पुण्य मिळेल. प्रिया मनातल्या मनात म्हणत असते की नको हे मला पुण्य आणि प्रियाला मनातल्या मनात सगळ्यांचा राग येत असतो.